खास शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ 2-3 प्रकारचे असणार आहेत. ज्यांची आरशी दुखते, अर्धं डोकं दुखते, डोक्याला रक्त प्रवाह कमी होते, ब्लड सर्क्युलेशनसाठी भुजंगासन करा, नंतर नंतर शीर्षासन करा आणि पद्मासन करा. आता तुम्हाला हे शीर्षासन दावतोय कसं बघा. शीर्षासन बघा कसं होते. हो काय शीर्षासन चालू आहे. आता हे पाय सरळ होतात आणि हे असे व्यायाम करायचा आहे. हो काय असा, हो काय असा हे झालेलं आहे. पद्मासन कसं करायचं आहे, मांडी अशा घालून असं हे करायचं आहे. दुसरी गोष्ट भुजंगासन कसं आहे की ज्याचा कमरेला तास आहे त्याचं करायचं. पाणी पिताना मुळात तुमची कळशी, मोगा किंवा मटका किंवा केन असेल त्याला फडकं बांधा, ते बोलं करा, गार पाणी पिवा. फ्रीजमधलं पाणी पिऊ नका, कारण त्यात मिनरल कमी होतात. आणि जे पाणी विहिरीचं आहे तुमच्या, त्या विहिरीचा तिकडे 200पर्यंत असतो, 300पर्यंत जातो. ते पाणी शेतकरीच पचवतो, कारण त्यात मिनरल भरपूर प्रमाणात असतात. शरीराची हाडं ठिसूळ बनत नाहीत. जर तुम्ही 52 TDS जर पाणी पिलं तर तुमच्या शरीराची हाडं नक्कीच ठिसूळ होणार. आणि कोल्ड्रिंक्स फ्रीजमधलं पिऊ नका. ताक, लस्सी, दही आणि लिंबू सरबत प्या. कारण तुम्ही उन्हाळ्यात ज्या वेळेला काम करत असता त्यावेळेला शरीरातनं जे घाम जातो त्यातनं शरीरातले क्षार निघून जातात. त्यामुळं तुम्ही इलेक्ट्रॉल पावडर संध्याकाळी प्या. बेस्ट वे लिंबू सरबत प्या. हे स्वस्त मटेरियल आहे. शीतपेय पिताना फ्रीजमधली पिऊ नका, कारण बॉडीचं टेम्परेचर 95 असतं आपल्या शरीराचं तापमान. आणि जे फ्रीजमधलं जे लिक्विड जे आहे ते 0-0.च्या दरम्यान गेलेलं असतं. बर्फात रूपांतर होतं काही वेळेला. तेवढं पाणी पिऊ नका, कारण आपली बॉडीला ते सूट होणार नाही. हे फक्त मी शेतकऱ्यांसाठी सांगतोय. शेतकरी जे रानात कष्ट करतो, काम करतो आणि कोणत्याही विहिरीचं पाणी पिता. उदाहरणार्थ तुम्ही तोडकरी घ्या किंवा धनगर घ्या किंवा शेतकरी घ्या, हे कुठल्याही विहिरीचं पाणी पचवण्याची त्यांच्या शरीरात ताकद असते. कारण त्या विहिरीच्या पाण्यामध्ये मिनरल भरपूर असतात, म्हणजे क्षारांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, कारण ते शरीराला आवश्यक असतात. आणि रक्तात ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिसळतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या. शरीरात 70% पाणी आहे, त्यासाठी तुम्ही दिवसात 6 लिटर पाणी पिलं पाहिजे. आणि जेवढी माझ्याकडे माहिती देण्याचा तुम्हाला मी जे प्रयत्न केलेला आहे, ते शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तेवढी तुम्हाला माहिती